महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारनं 230हून अधिक जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आता युबीटीच्या उमेदवारांनी निवडणुकीत ईव्हीएम मशीनसह मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप केलाय. युबीटीच्या उमेदवारांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची मॉक ट्रायल मतदान झालेल्या मशीनवरच घ्यावी अशी मागणी केली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मागणी फेटाळून लावत नवीन मशीनवर मॉक ट्रायल घेण्याचा प्रस्ताव दिलाय. त्यावर उभाटाच्या उमेदवारांनी कडाडून विरोध केला आणि मतदानाच्या वेळेला वापरलेल्या मशीन्स तपासणीसाठी आग्रह धरला. या संदर्भात माजी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सरकारच्या दबावाखालीच ते काम करतायत असं म्हटलंय. तसंच 76 लाख मतदार संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत मतदान कसे करू शकतात असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले की बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानंतरही आम्हाला मतदान झालेल्या मशीनची तपासणी करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आता उभाटाच्या उमेदवारांनी पुन्हा हायकोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला असून डीएम अशोक शिंगारे यांच्या विरोधातही आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं माजी खासदार राजन विचारे यांनी स्पष्ट केलं.